नमस्कार फॅमिली. तर मी रीमा आणि माझ्या या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज मी माझ्या पहिल्या घरी कामावर पोचली आणि इकडे बनवली एक क्रीम कॉर्न व्हेजिटेबल. तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत, जसं की कॅप्सिकम, गाजर, बीन्स, कॉर्न आणि खूप सारी क्रीम टाकून ही अशी मस्त क्रीम कॉर्न व्हेजिटेबल बनवली आहे. त्यानंतर राजगिऱ्याची चपाती बनवलेली आहे बीटरूट टाकून. ह्यांच्याकडे पाहुणे आले त्यामुळे आज चपात्या जास्त बनवल्यात. त्यानंतर क्विनोआ उपमा बनवलेला आहे. तर ह्याची पण रेसिपी तुम्हाला मी आधीच शेअर केलेली आहे. आज मी जाणार आहे बाहेर आणि बाहेर जाताना मी एक मस्त नवीन स्पेशल असा ड्रेस घालणार आहे. कुठला ड्रेस आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसणारच आहे आणि मी कुठे चालली आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे. ॲक्च्युली माझी एक मैत्रीण घर घेते आहे. तर ती नवीन घर घेते, तर ती मला बोलली की तुला त्या एरियाची खूप अशी माहिती आहे, तुला त्या एरियाबद्दल खूप माहिती आहे, तर आमच्याबरोबर चल ना. आणि तसं पण रूम खरेदी विक्री करताना विटनेसची गरज लागते. तर विटनेस म्हणून मी आणि माझे मिस्टर जाणार आहे. तर ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. तर तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसेल आम्ही पेपर्स वगैरे कसे बनवले, आम्ही कुठे रूम घेतला, ते सगळं काही म्हणजे आम्ही म्हणजे माझ्या मैत्रिणीने घेतला आणि खूप घरच्यासारखी माझी मैत्रीण आहे. तिचा बजेट कमी होता, तर आपल्या मुंबईसारख्या एरियामध्ये त्या बजेटमध्ये घर घेणं शक्य नाही. म्हणून तिने मुंबईच्या बाहेर घर घेण्याचं ठरवलं आणि घर घेताना विटनेस पाहिजे, सोबत कोणीतरी पाहिजे, म्हणून तिने मला सांगितलं. मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही विटनेस म्हणून तिच्यासोबत गेलो. ती आणि तिचे मिस्टर आले होते. मग त्यानंतर त्यांचा व्यवहार झाला, रूम खरेदी करण्याचं ठरवलं आणि मग त्यानंतरनं रूम खरेदी करायचं ठरल्यानंतर पेपर्स वगैरे बनवले. इथे मी स्वयंपाक झाल्यानंतर टिफिन पॅक करत होती. मध्येच मॅडमनी येऊन सांगितलं त्यांना गरम पाणी पाहिजे होतं प्यायला. मी लगेच गरम पाण्याची मशीन चालू केली. कपमध्ये पाणी ओतून घेतलं. तर बघा, आम्ही जे स्वयंपाकाची कामं करतो ना, तर मध्ये-मध्ये असे काही ना काही कामं निघतात आणि मग असं होतं उशीर. पण मग आपण नाही तर नाही बोलू शकत ना. तर बघा, मी पाणी घेऊन गेली आणि त्या मॅडमनी मला पाणी परत दिलं. मला बोलले की मला उकळतं गरम पाणी पाहिजे चहासारखं. परत आली, पाणी त्या भांड्यात ओतलं, पाणी गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत पपई काढून घेतली. कारण टिफिन पॅक झाला होता. मला फक्त फ्रूट पॅक करायचे होते. सकाळच्या वेळेला अशी गडबड असते आणि एखादं काम जरी एक्स्ट्रा झालं ना, की मग टाईम खूप जातो. पण ते एक बरं आहे, की असं पाणी वगैरे गरम करायची मशीन असल्यामुळे बटन चालू केलं, की पाणी गरम होतं. तर त्यांच्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि त्यांनाच गरम पाणी हवं होतं. तर मी परत दुसऱ्यांदा कपात गरम उकळतं पाणी घेतलं, त्यांना देऊन आली आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. तर मला आता इकडे 2च कामावर जायचं आहे. 2 कामं माझी संपवून त्यानंतर मला जायचं आहे बाहेर. तर ही पपई आजकाल का माहिती का गोड येतच नाही आहे. तर आता पण ही पपई मी कापते. मुकेश भैय्यांनी टेस्ट केली. मी काही त्याची टेस्ट बघितली नाही. का माहिती का मला आहे ना, जेवण बनवताना असं काही खायची म्हणजे सवयच नाही आहे. बहुतेक जणांना जेवण बनवता-बनवता तोंडात काहीतरी टाकून अशी खायची सवय असते. पण मी लहान असताना माझी आजी म्हणायची, की स्वयंपाक बनवताना कधीच आपण असं खाऊ नये काय, ते चांगलं नसतं आणि तीच सवय मला लागली. मी एवढा सगळा स्वयंपाक बनवते, पण माझी कधीच इच्छा होत नाही, की ते तोंडात टाकून बघावं. मी मीठ वगैरे पण शक्यतो कधीच चेक करत नाही. जेव्हा मला काही डाऊट वाटतो, तेव्हाच मी मीठ, मसाला वगैरे चेक करते. अशा प्रकारे सगळा टिफिन भरला म्हणजे आणि बॅगमध्ये पॅक केला. त्यानंतरनं किचन वगैरे क्लीन करून मला दुसऱ्या कामावर जायचं होतं. पटापट इकडची कामं आटपून मला घरी जायचं होतं. घरी मुलाचा टिफिन, घरचा स्वयंपाक करून आम्हाला पुन्हा जायचं होतं त्या ठिकाणी जिथे माझ्या मैत्रिणींनी बोलवलेलं आहे. तर आता मग कुठे जाणार आहे तर तुम्हाला ते पण सांगते. वांगणी म्हणून बदलापूरच्या पुढे एक आहे. तर वांगणीला आज आम्ही जाणार आहोत. वांगणीला म्हणजे माझा जन्म तिकडचाच झाला. माझं शिक्षण पण वांगणीलाच झालं आणि माझी एक मैत्रीण आहे, ती इकडेच घाटकोपरमध्ये राहते. तिला रूम घ्यायचं होतं. तर ती मला बोलली, "रीमा, माझ्या बजेटमध्ये तर मला इकडे कुठे रूम मिळत नाही आहे. मी एक रूम शोधला आहे वांगणीला. तर तुला वांगणीलाचं खूप काही माहिती आहे. तर तू माझ्याबरोबर चलशील का वांगणीला रूम बघायला? आम्ही रूम बघून वगैरे आलो आहे. आम्हाला फक्त सौदा करायचा आहे." तर असं म्हटल्यावर मी पण म्हटलं, मिस्टरांना पण वेळ होता. म्हटलं चला, आपण असे नातेवाईक असू दे, मैत्रिणी असू द्या, अशा वेळेला आपण त्यांना मदत केली पाहिजे. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती आहे, त्या गोष्टीमध्ये मदत करायला काय हरकत आहे ना? मग त्यामुळे मी पटापट सगळी कामं आटपत होती. खरं तर आज पाय खूप जास्त दुखत होते, पण तरी पण एनर्जीनी काम करत होती. कारण मला कसंही करून लवकरात लवकर काम आटपून जायचं होतं. मी तिला शब्द दिला होता,
की मी तुझ्याबरोबर येईल. आणि मग त्यानंतर ना आम्ही तिने ज्या रूम घेतला आहे त्या रूमवर गेलो, तो रूम बघितला, रूम मालकाशी भेटलो, त्यांच्याशी त्या लोकांनी पैशाची वगैरे बोलणी केली, तिने टोकन दिलं आणि त्यानंतर आम्ही रूमचे पेपर बनवायला गेलो. तर तिकडे रूमचे पेपर ज्यांना बनवायला गेलो त्या माझ्या ओळखीच्या होत्या. त्या कोण आहेत आणि किती गोड ताई आहेत ते पण तुम्हाला दाखवते. तर बघा ही काल इडली बनवलेली, तेच उरलेली इडली, फोडणीची इडली बनवली. त्यामध्ये ना मटार टाकले आणि मस्त फोडणी केली इडलीची. इडली फोडणी केल्यावर खूप टेस्टी लागते. शिळी इडली कधीच वाया घालू नका. अशी फोडणी टाकून खावा, खूप छान लागते. त्यानंतर फ्राईड राईस केला, कालचा जो भात उरलेला त्याचा फ्राईड राईस केला. भाजीला काहीच नव्हतं. फ्रीजमध्ये 2 काकड्या होत्या. मग त्या ताईंनी मला सांगितलं काकडीची भाजी करा. तर आपण उकडलेल्या बटाट्याची जशी उपवासाची भाजी करतो ना, शेंगदाण्याचा कूट, मिरची, जिरं टाकून, तशी ही उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसारखीच ही काकडीची भाजी केली आहे. जर तुम्ही उपवासाला काकडी खात असाल, तुम्हाला काकडी चालत असेल, तर तुम्ही अशी भाजी करून उपवासाला खाऊ शकता. ह्या भाजीसोबत चपात्या केल्या. 2च चपात्या करायच्या होत्या, कारण मॅडमचा आज टिफिन नव्हता. त्यामुळे त्यांना संध्याकाळसाठी फक्त 2 चपात्या पाहिजे होत्या. त्यानंतर माझं इकडचं सगळं काम झालं. बाई म्हणजे बघा ना माझं लक किती चांगलं आहे, की आज लकीली इकडे काम कमी होतं आणि माझं इकडचं पटापट काम आटोपलं. त्यानंतर ना मग मी घरी गेली. त्यानंतर घरचं पण पटापट आटोपलं आणि मस्त अशी रेडी झाली. मस्त लाल रंगाचा ड्रेस घातला. आज माझा रेड डे आहे असं समजू शकता तुम्ही. कारण मी मिस्टरांना विचारते बाहेर कुठे असं आम्हाला सोबत जायचं असेल ना, तर मी त्यांना विचारते मी कुठला ड्रेस घालू. तर त्यांनी हा ड्रेस चॉईस केला. मला बोलले, "तू ब्लू ड्रेस नको घालू आज." मी स्काय ब्लू ड्रेस घालणार होती, पैठणी म्हणजे पैठणीच्या कपड्याचा शिवलेला. पण ते म्हटले, "आज तू हा रेड कलरचा ड्रेस घाल." मग हा रेड कलरचा ड्रेस घातला. मागे माझे मिस्टर आहेत बघा, तिने जे पेपर पाठवलेत रूमचे, ते त्याचे फोटो वगैरे चेक करतायत, की म्हणजे जरी माझी मैत्रीण असेल तरी माझ्या मिस्टरांना पण असं वाटतं, की एखादा व्यक्ती फसू नये किंवा एखाद्याचं असं काय वाईट होऊ नये. शक्यतो आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला कोण फसवत नाही. पण आपल्या हातून जेवढे चांगले कर्म होतील तेवढे आपण करावे. तर बघा हा सुंदर असा रेड कलरचा ड्रेस घातला आहे. कुर्ती आहे, त्याच्या खाली गोल्डन कलरची सलवार घातली आहे मी मस्त पटियाला टाईपची. त्यानंतर त्याच्या हातावर आणि अशी वन साईडला अशी पूर्ण वर्क केलेली आणि मस्त अशी ओढणी आहे. त्यानंतर आम्ही इकडे आलो तर ह्या मॅडमला आम्ही भेटलो. तर ह्याच त्या मॅडम आहेत ज्यांच्याकडे आम्ही पेपर बनवले. ते मला ओळखतात. त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि त्यांनी मला बोलले, "रीमा बरं झालंस तू आली. मला तुला भेटायचं होतं. मला तुझ्याबरोबर फोटो काढायचे आहेत." मग आम्ही सोबत फोटो काढले. यूट्यूबमुळे एवढी ओळख झाली आहे ना, की लोकं मला खूप प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात. खूप छान वाटतं. हॅलो गाईज, तर मी आली आहे वांगणीला आणि ह्या आहेत खरे मॅडम. ह्यांच्याकडनं मी माझे खरेदी खत बनवलेले आहे. तर तुम्ही पण जर वांगणीला याल, तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स तुम्हाला बनवायचे असतील तर ह्यांच्याकडे येऊ शकता, ह्यांच्याकडे संपर्क करू शकता. तर मी देखील ह्यांच्याकडे खरेदी खत बनवलं आहे. चला तर मग तुम्ही पण या, ह्यांच्या ऑफिसला नक्की भेट द्या. बाय. बोला बोला. अभी तू मेरा रिकॉर्डिंग करेगी, मेरे को वायरल करेगी, फिर बाकी लेडीज लोग को मेरे बारे में भड़काएगी। इसका मतलब तेरा इरादा क्या है? यही इरादा है, इस भोले से चेहरे के पीछे का शैतानी चेहरा मुझे लोगों को दिखाना है। मेरा चेहरा बोला है, मेरा ये दिल भी बोला है, मेरा बात भी बोला, लेकिन तेरे बात से शैतानेपन की बू आ रही है। ये भोले चेहरे पे मत जाइए, ये भोला चेहरा बहुत कांडी करता है। इनके सर में क्या क्या राक्षसी चल रहा है वो आपको नहीं पता। दिल को देखो चेहरा न देखो, चेहरों ने लाखों को लूटा, लुटा दिल सच्चा और चेहरा झूठा। माझा नवरा गाणं बोलायला लागलाय बघा. अशा प्रकारे सगळं काम आवरून आम्ही निघालो घरी जायला. तर तुम्हाला पण वांगणीच्या आजूबाजूला कुठे काय डॉक्युमेंट्सचं काम करायचं आहे तर तुम्ही खरे मॅडमच्या ऑफिसमध्ये त्यांना संपर्क करू शकता. पत्ता पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी कमेंट करून सांगेल. खूप छान वाटत होतं प्लॅटफॉर्मवर खालीच बसली. तर असा होता आजचा व्हिडिओ. चला बाय.